नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचे काही सराव पेपर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1 ऑगस्ट 1962. प्रश्न दुसरा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न तिसरा, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न पाचवा, 2011 साली भारतात कितवी जनगणना पार पडली? उत्तर आहे 15वी. प्रश्न सहावा, हिमाचल प्रदेशातील भाकरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे सतलज. प्रश्न सातवा, भारतात खालीलपैकी कोणता कोळसा सर्वात अधिक प्रमाणात वापरला जातो? उत्तर आहे बिट्युमुनी. प्रश्न आठवा, आझाद हिंद सेनेने ब्रिटिशाविरुद्धच्या संघर्षात दिलेली घोषणा कोणती? उत्तर आहे चलो दिल्ली. प्रश्न नववा, प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली? उत्तर आहे आत्माराव पांडुरंग. प्रश्न 10वा, कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबविण्यात आली? उत्तर आहे चोरी चोरा. प्रश्न 11, शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी एक ऐतिहासिक भाषण केले होते. ही परिषद किती साली भरली होती? उत्तर आहे 1893. प्रश्न 12, खंबाटकी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? उत्तर आहे पुणे आणि सातारा. प्रश्न 13, पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न 14, भारतीय राज्यघटनेतील कोणती कलम अखिल भारतीय सेवाशी संबंधित आहे? उत्तर आहे 312. प्रश्न 15, सनदी सेवा अंतर्गत राज्य पातळीवर सर्वात उच्च दर्जाचे पद कोणते? उत्तर आहे सचिव. प्रश्न 16, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न 17, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? उत्तर आहे 1967. प्रश्न 18, अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो? उत्तर आहे रातआंधळेपणा. प्रश्न 19, पाण्याचे शरीरात किती टक्के प्रमाण असते? उत्तर आहे 60 किंवा 70 असते. प्रश्न 20, CPU चे पूर्ण रूप काय? उत्तर आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. प्रश्न 21, जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? उत्तर आहे फंक. प्रश्न 22, पितळातील मुख्य घटक कोणते? उत्तर आहे तांबे आणि जस्त. प्रश्न 23, घनता हे वस्तुमान आणि डॅडॅस यांचे गुणोत्तर आहे? उत्तर आहे आकारमान. प्रश्न 24, निसर्गात एकूण किती मूलद्रव्ये आढळतात? उत्तर आहे 119 आहेत. एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजे काय? उत्तर आहे त्वरण. प्रश्न 26, स्वादुपिंड ग्रंथी कोणता स्रावते? उत्तर आहे इन्सुलिन. प्रश्न 27, आसाम, दिसपूर, त्रिपुरा आणि पुढे काय येईल? तर उत्तर आहे आगरतळा. प्रश्न 28, जर एका वर्षाचा शिक्षक
दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? उत्तर आहे मंगळवार. प्रश्न 29. गाडीच्या डब्यात पेटती काकडी फेकू नये या वाक्यातील पेटती हा शब्द कोणते नाम दर्शवितो? उत्तर आहे धातू साधित. प्रश्न 30. मला आंबा खूप आवडतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न 31. माझ्या आईने 16 गुरुवारचे व्रत केले नाम ओळखायचं आहे. तो उत्तर आहे विशेषण नाम. प्रश्न 32. प्रश्न असा आहे की विद्यार्थी मित्रांनो, उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते? उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते? तो उत्तर आहे अनेक वचन होत नाही उंदीर या नावाचे. प्रश्न 33. दिवाळीतील पंत्या लावतात या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा. उत्तर आहे बहुवचन. प्रश्न 34. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. उत्तर आहे लांडोर. प्रश्न 35. योग्य विधान ओळखायचं आहे. उत्तर आहे लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते. प्रश्न 36. सगळीकडे वेड्याचा बाजार आहे या विधानातील वेड्याच्या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. उत्तर आहे वेड्या. प्रश्न 37. कोण ही गर्दी अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा. उत्तर आहे सामान्य सर्वनाम. प्रश्न 38. पुढील शब्दातील विशेषण कोणते? उत्तर आहे सदाचारी. प्रश्न 39. कोणीही गडबड करू नका हे वाक्य होकारार्थी करा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो सर्वांनी शांत बसा. प्रश्न 40. खाली दिलेल्या वाक्यातील मिश्र वाक्य कोणते ते ओळखा. तर आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. प्रश्न 41. पुढील शब्दाचा समास सांगा. दररोज. उत्तर आहे अव्ययीय भाव. प्रश्न 42. चमचा या शब्दातील च वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? उत्तर आहे तालव्य. प्रश्न 43. दलाल स्ट्रीट कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे मुंबई. प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न 35. वर्ल्ड प्रेस फ्रीडम हे कोणत्या दिवशी साजरा करतात? उत्तर आहे 3 मे. प्रश्न 46. युनोचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे न्यूयॉर्क. प्रश्न 47. रोहिणी भाटे हे नाव कोणत्या कलेशी संबंधित आहे? उत्तर आहे नृत्य. प्रश्न 48. पुणे येथील अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे महर्षी शिंदे. प्रश्न 49. खालीलपैकी कोणता रोग गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? उत्तर आहे कावीळ. प्रश्न 50. हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. प्रश्न 51. कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप होतो? उत्तर आहे प्लॅझ्मोडियम. प्रश्न 52. कोणत्या वृक्षाचा उपयोग कागद तयार करण्यासाठी करतात? उत्तर आहे बांबू. प्रश्न 53. वाऱ्या हालते रान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे जयंत नारळीकर. प्रश्न 54. खालीलपैकी कुठे येथे 1857चा उठाव झाला नव्हता? उत्तर आहे मद्रास. प्रश्न 55. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कुठे केली? उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न 56. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नंदुरबार.
प्रश्न 57, 6001 मायनस 7500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती? उत्तर आहे 15. प्रश्न 58, हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे याकरिता हैदराबाद प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले? उत्तर आहे स्वामी रामनाथ तीर्थ. प्रश्न 59, मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यात झालेला करार कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? उत्तर आहे लखनौ करार. प्रश्न 60, मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे सुब्रमण्यम अय्यर. प्रश्न 61, मिठाच्या सत्याग्रहात प्रसिद्धीसह आलेला शिरोडा हे गाव डॅडॅस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न 62, सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावरील अविश्वासाचा ठराव संमत होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते? उत्तर आहे 2 किंवा 3. प्रश्न 63, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती सभासद असतात? कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 असतात. प्रश्न 64, भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली? उत्तर आहे चंपारण्य. प्रश्न 65, उंजनी धरण जलाशय व कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे डॅडॅस व डॅडॅस या नावाने संबोधले जाते. त्याचं उत्तर आहे मित्रांनो यशवंत सागर व शिवाजी सागर. प्रश्न 66, भारतात कोणत्या साली ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकाऱ्याचे पद निर्माण केले? त्याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो कमेंट मध्ये सांगायचं आहे मला. चला पुढचा प्रश्न पाहूया. 67, पहिली वसुंधरा परिषद कुठे आहे किंवा भरली आहे? तर रिओ डी जानेरो. प्रश्न 68, संस्थानिकाचे तनखे बंद करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला? उत्तर आहे 1971. प्रश्न 69, स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे संकल्प कुणाची होते? चित्तरंजन दास. प्रश्न 70, काकोरी गटाचे नेतृत्व कोणी केले? चंद्रशेखर आझाद. प्रश्न 71, राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 72, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? उत्तर आहे अंदमान. प्रश्न 73, ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही? उत्तर आहे निर्वातेतून. प्रश्न 74, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? उत्तर आहे तपकिरी. प्रश्न 75, मानवी चेहऱ्यात हाडाची संख्या किती आहे? उत्तर आहे 14. प्रश्न 76, खालीलपैकी भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे कोणते सरोवर आहे? उत्तर आहे उल्लोर. प्रश्न 77, कुप्फरच्या पेशी कशामध्ये आढळतात? उत्तर आहे यकृत. प्रश्न 78, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? उत्तर आहे 22. प्रश्न 79, चांदी या धातूचा अणुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र काय आहे? उत्तर आहे Ag. प्रश्न 80, महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी सुरू केले? उत्तर आहे 1917. प्रश्न 81, 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 82, काली सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे वाघ नदी. प्रश्न 83, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर आहे अनुताई वाघ. प्रश्न 84, खालीलपैकी कांती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही. उत्तर आहे कावेरी. सॉरी, प्रश्न चुकलेला आहे, इथं कोणती असाय पाहिजे. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही असा प्रश्न आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे मित्रांनो कावेरी. प्रश्न 85, उत्तर आफ्रिकेत वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचे नाव काय आहे. उत्तर आहे सिरोस्को. प्रश्न 86, भाषिक तत्वावर रचना झालेली भारतातील पहिले राज्य कोणते. उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 87, भारतातील कामगार संघटनेचे पहिले नेते पुढारी कोण. उत्तर आहे नारायण लोखंडे. प्रश्न 88, कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. उत्तर आहे 26 जुलै. प्रश्न 89, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो. उत्तर आहे 23 जून. प्रश्न 90, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो. उत्तर आहे 21 मे. प्रश्न 91, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिक तत्वाशी संबंधित आहे. उत्तर आहे भाग 2. प्रश्न 92, कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले. उत्तर आहे 1995. प्रश्न 93, कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे. उत्तर आहे रॉकेल. प्रश्न 94, ऑपरेशन स्माइल हे कशाशी संबंधित आहे. उत्तर आहे हरविलेले बालकांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे. प्रश्न 95, सखाराम बायडर हे नाटक कोणी लिहिला. उत्तर आहे विजय तेंडुलकर. प्रश्न 96, कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर म्हटले जाते. उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न 97, पिटस इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला. उत्तर आहे 1784. प्रश्न 98, कोणत्या जिल्ह्यात बावनथडी प्रकल्प आहे. उत्तर आहे भंडारा. प्रश्न 99, इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे. उत्तर आहे निकोबार. प्रश्न 100, नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला. उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 101, लोकसंख्येमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य कोणते. उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 102, भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले. उत्तर आहे सन 1999. प्रश्न 103, भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला. उत्तर आहे 1861. प्रश्न 104, रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे. उत्तर आहे मलेरिया. प्रश्न 105, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित मुख्यालय कुठे आहे. उत्तर आहे अकोला. प्रश्न 106, कोणते तेल हृदयविकार असणारे व्यक्तीस उपयुक्त आहे. उत्तर आहे करडई. प्रश्न 107, दुधवा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे. उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 108, अंड्याचे बाह्य कवच डॅडासने बनलेले असते. उत्तर आहे कॅल्शियम कार्बोनेट. प्रश्न 109, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर येथे कोणत्या साली घेतली. उत्तर आहे 1956. प्रश्न 110, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामुळे अस्पृश्यतेचा नष्ट होऊन अस्पृश्यतेचे पाळणे हा शिक्षक पत्र गुन्हा आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो कलम 17. भाभा अणुसंशोधन केंद्राचे BARC मुख्यालय कुठे आहे.
उत्तर आहे मुंबई. प्रश्न 112. 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशातील डॅडासवे राज्य ठरेल. उत्तर आहे 90. प्रश्न 113. देशात जन्मदर व बालमृत्यू यांचे प्रमाण ठरवताना प्रति किती व्यक्ती मागील प्रमाण विचारण्यात घेतले जाते. उत्तर आहे 1000. प्रश्न 114. डॅडास हे राज्यातील प्रथम व देशातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे. उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 115. दासबोध व मनाचे श्लोक खालीलपैकी कोणी लिहिले. त्याचं उत्तर बी तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 116. सूर्यग्रहण म्हणजे डॅडास. त्याचं उत्तर आहे मित्रांनो चंद्र हा पृथ्वी व सूर्यामध्ये येतो. प्रश्न 117. खालीलपैकी कोणती नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून वाहते. त्याचं उत्तर आहे मित्रांनो तापी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तरी पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.